आज आपल्या या भूमी फाउंडेशन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पातळीवरती या ठिकाणी ही काम करते आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही आज या ठिकाणी इथं आहात, निवासी आहात, शिक्षण घेत आहात, वेगवेगळ्या प्रकारचे संस्काराचे धडे घेत आहात विद्यार्थी मित्रांनो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणाऱ्या सुलोचना ताथोडे मॅडम, त्याचबरोबर संजय ताथोडे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र माननीय श्री धनंजय वाळके सर आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या वाळके मॅडम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांचा 54वा वाढदिवस या ठिकाणी होतोय ते आमचे मित्र माननीय श्री गोरक्षनाथ करेकर हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव माझ्या उजव्या हाताला माननीय श्री आकाश करेकर हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांची कन्या परिताई ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचे आई आणि वडील असं या ठिकाणी आपण म्हणूया. माननीय श्री पवार सर आणि माननीय पवार मॅडम हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी आई आणि वडील असा का उल्लेख केला? सरांनी मगाशीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की ज्या मुलांची मनं रमत नाहीत ती त्या ठिकाणी ताबडतोब पळ काढतात. परंतु तुम्ही आता सगळे रमलेलं आहात. का रमलेलं आहात? तर त्या ठिकाणी वडिलांसोबत आहात या ठिकाणी. आणि ते त्या ठिकाणी तुमचं अगदी स्वतःच्या मुलापेक्षाही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते सांभाळ करतायत. ही अतिशय कौतुकाची बाब आहे. वाळके सरांचा आमचा अधूनमधून विषय होतो. खूप दिवस झालं त्या ठिकाणी मी इच्छा व्यक्त केली की सर आपण एक दिवशी ह्या फाउंडेशनला निश्चितच भेट देऊया. त्याचबरोबर आमचे मित्र करेकर साहेब जे माझे शेजारी बसलेले आहेत हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो शून्यातून त्या ठिकाणी घडलेले. तर अशा प्रकारचा त्या ठिकाणचा त्यांचा जीवन प्रवास आहे. पाहुण्यांनाही त्या ठिकाणी विशेष वाटेल, कारण का तर विद्यार्थी मित्रांनो मी सुद्धा तुमच्यासारखा विद्यार्थी आहे. बी पास झाल्यानंतर सांगली या ठिकाणी ज्यावेळेस कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या हॉस्टेलला भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. वडिलांची परिस्थिती खूप हालाखीची होती. तुम्हाला हे आवर्जून का सांगतोय तर ही प्रतिकूल परिस्थिती जी असते त्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून आपण प्रवास करायचा असतो. आणि मग तिथंच त्या ठिकाणी सांगलीच्या जवळच बुधगाव म्हणून एक गाव आहे, मला अजूनही म्हणजे आठवतात ह्या गोष्टी. तर त्या ठिकाणी मी तिथं आवर्जून गेलो सर. आणि तिथं त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं एक वसतिगृह होतं. मी सुखी अशा जागा असतात म्हटलं मिळाली ती मिळाली आपल्याला जागा. मग त्या ठिकाणी मी तिथं गेल्यानंतर अर्ज दिला, ॲप्लिकेशन केलं, फोन नंबर शाळेचा दिला. त्यावेळेस काय फोन नंबर वगैरे नव्हते. आणि मग एक आठवड्यानंतर मला त्या ठिकाणी तिथल्या त्या अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी फोन प्राचार्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला निरोप आला फोनवरती की वसतिगृहामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं. मला खूप आनंद झाला विद्यार्थी मित्रांनो. का तर बाहेरचा खर्च परवडणारा नव्हता. मग त्या ठिकाणी मी तिथं ॲडमिशन घेतलं. 2 ते 3 वर्ष त्या वसतिगृहामध्ये काढले तुमच्यासारखे. ते अजूनही त्या ठिकाणी दिवस मला आठवतात. हा माझा त्यावेळेचा त्या ठिकाणचा प्रवास. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला काय म्हणतोय की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या विविध ठिकाणचे जरी असलात तरी देखील या ठिकाणी तुम्हाला तुमचे हे आईवडील त्या ठिकाणी अगदी सोन्यासारखे भेटलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे लोखंडाचा जर सोन्याला स्पर्श झाला तर काय होतं, परिसाप्रमाणे त्या ठिकाणी त्याचं सोनं होत असतं. हे सोनं त्या ठिकाणी करायचं काम हे 2 त्या ठिकाणी तुमचे माता पिता करत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि याच्या पुढे त्या ठिकाणी तुम्हाला जे जे काही शिक्षण घ्यायचं आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे. मॅडमनी मगाशी जाता जाता त्या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी तुम्हाला विविध प्रकारच्या काही गोष्टी सांगितल्या, महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा. मॅडमचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मॅडम खरोखरच त्या ठिकाणी तुम्ही एक प्रकारचा त्या ठिकाणी सर्वांना आरोमंत्र दिला. आमच्यासाठी तो कान मंत्रच आहे.
आणि जाता जाता हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आटोक्यात आणण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही केलं, खूप चांगलं काम केलं आणि आज काळाची गरज आहे. कारण असो काही हरकत नाही. तुमचं हे जे वसतिगृह आहे हे वसतिगृह आल्याबरोबर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेलकम अगदी वेगळ्या पद्धतीने केलं. मुली ज्या आहेत अक्षरशः म्हणजे ऑफिसर आल्यानंतर पोलीस जसे सालूट टाकतात ना त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या मुलांनी सालूट टाकलं. खूप छान वाटतं. म्हणजे हे एक वेगळेपण आहे. या वसतिगृहामध्ये आल्यानंतर हे वेगळेपण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही तळेगाव डोंबरे या ठिकाणचं वसतिगृह असेल, विविध प्रकारची काही अशी वसतिगृह आहेत, बऱ्याचशा ठिकाणी भेटी दिल्या. त्याचबरोबर पिंपळगाव या ठिकाणी वसतिगृह आहे, तिथंही त्या ठिकाणी भेटी दिल्या. परंतु असं वेगळेपण इतर वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. ते तुमच्या ह्या भूमी फाउंडेशनच्या वसतिगृहामध्ये संस्कारक्षम वसतिगृह या ठिकाणी हे आम्हाला तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरोखरच खूप आनंद वाटला. आमचे मित्र माननीय श्री गोरक्षनाथ करेकर यांचा 54वा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना त्या ठिकाणी आवर्जून लाख लाख अशा शुभेच्छा देतो. खरोखरच करेकर साहेब, भविष्य काळातही आपण निश्चितच चांगलं कार्य काम करणार आहात आणि ही एक तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ही मदत आणलेली आहे. यामध्ये मग 200 पानी वह्या आहेत, 100 पानी वह्या आहेत, काही पेन्सिली आहेत, पाटी पेन्सिल आहे काही लहान मुलांसाठी आणि याचा त्या ठिकाणी तुम्ही अगदी आनंदाने स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हाताखाली धरण्यासाठी हे पॅड सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी देऊ केलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना. तर तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.